नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका छोट्याशा व्हिडिओमध्ये मोठ्या पुस्तकाबद्दल माहिती जाणून घेणार आहे। त्याचे नाव आहे पैशाचे मानसशास्त्र। लेखक आहेत मॉर्गन हाउसल। तुम्ही कितीतरी हजारो पुस्तके बघितली असतील, लाखो देखील बघितली असतील, त्यातली काही तुम्ही वाचली देखील असतील, पण या जगामध्ये असा कोणी नसेल ज्याने एकही पुस्तक वाचले नसेल। मॉर्गन हाउसल त्यांच्या मते पैशाच्या बाबतीत तुम्ही वेडे नाही आहात आणि कोणीही वेडे नाही। हाउसलचा असा विश्वास आहे की तुमचे आर्थिक निर्णय कितीवान तर्कवान वाटले तरी तुम्ही वेडे नाही आहात। तुमच्या पैशाच्या सवयी तुमच्या अनोख्या जीवन अनुभवातून येतात। त्यांच्या मते कोण अधिक कमवतं हे महत्त्वाचं नसून कोण जास्त वाचवतं हे महत्त्वाचं आहे। योग्य आर्थिक निर्णय घेऊन तुम्ही माफक उत्पन्नासह संपत्ती निर्माण करू शकता। तुमची मेहनत आणि कौशल्यापेक्षा नशीब आणि जोखीम हे सर्वात महत्त्वाचे आहे। यश आणि गरिबी केवळ परिश्रम किंवा आळशीपणाचे फळ नाही, नशीब आणि जोखीम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा विचार केला तर काही घटक तुमच्या नियंत्रणाबाहेर असतात। जसे की तुम्ही एखादा बिझनेस करत असाल, तुम्हाला पैसे मिळतात, पण ते तुम्ही ठेवता का त्याचं काय करता। त्यांच्या मते आर्थिक यश मिळवण्यासाठी नम्रता, भीती, काटकसरीने जोखीम घेणे आणि आशावाद संतुलित करणे महत्त्वाचे आहे। तुमच्या मेहनतीने कमवलेला पैसा लवकर गायब होऊ शकतो हे ओळखा आणि तुमच्या यशाचे श्रेय नशिबाला द्या। जगण्याची क्षमता, सहन करण्याची क्षमता हे आर्थिक धोरणाचा पाया आहे। अपयश आणि चुका, खर्चामध्ये अंतर निर्माण करणे, भविष्यातील परताव्याचा अंदाज लावण्यासाठी सुरक्षिततेचे मार्जिन आवश्यक आहे। अर्थव्यवस्थेच्या अप्रत्यक्ष स्वरूपासाठी तयार राहा। विसंबूर राहण्यासाठी पुरेशी बचत करून आर्थिक सुरक्षितता निश्चित करा। तुमच्या ओळखीनुसार तुमची आर्थिक योजना करा। तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन करण्यापूर्वी तुम्ही दीर्घकालीन किंवा अल्पकालीन गुंतवणूकदार आहात हे जाणून घ्या। लक्षात ठेवा, ध्येय आणि इच्छा विकसित होतात। तुमचे वैयक्तिक उद्दिष्ट कालांतराने विकसित होत असलेल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही गरजांसाठी वित्ताचे दीर्घकालीन नियोजन करणे आव्हानात्मक आहे। तुमच्या इच्छा बदलतात आणि आज जे महत्त्वाचं आहे ते कालांतराने महत्त्वाचे देखील नाही। अंतिम ध्येय हे स्वातंत्र्य आहे। हाउसेल हे म्हणतात, आम्हाला आठवण करून देतात की आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीचे उत्तम उद्दिष्ट म्हणजे आमचा वेळ मोकळा करणे आणि आम्हाला हवे ते करण्याचे स्वातंत्र्य मिळणे। संपत्ती निर्माण करणारे सुज्ञ आर्थिक निर्णय घेतल्याने आपण आपला वेळ, आपल्या जीवनावर नियंत्रण मिळवतो। शेवटी यश म्हणजे आपल्याला हवे असलेले जीवन निवडण्याची क्षमता आहे। त्यांचं एक शेवटचं महत्त्वाचं म्हणणं आहे ते कंपाऊंडिंग म्हणजे एक तुमचे गुप्त शस्त्र आहे। चक्रवाढ व्याज किंवा चक्रवाढ हे तुमच्या बचत वाढील मागे शक्तिशाली शक्ती आहे। मुळात हे व्याज तुम्हाला कालांतराने व्याजावर मिळते। चांगल्या गुंतवणुकीत सर्वात जास्त परतावा मिळणे ही मुख्य गोष्ट नाही, तर सर्वात जास्त कालावधी सातत्याने चांगल्या गुंतवणुकीचे परतावे मिळणे हे एक मात्र सूत्र आहे जे ते चक्रवाढ त्याची जादू चालवते। व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युवा मराठी उद्योजक 01.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि या पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकाबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या।